ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी ग्रेड 10 मणिका पुस्तकातील पहिला धडा प्रथमः पाठः म्हणजे पहिला धडा. नाव आहे वाङ्मयम तपः. वाणीचं तप किंवा वाणी स्वरूप तप. वाणी मय शब्द हा मयट प्रत्यय आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो खूप सार प्रचूर अर्थ. आणि एक अर्थ होतो की पूर्ण जसं जलमय वात सगळं कसं म्हणतो आपण जलमय भूमी झाली म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी असं प्रचूर अर्थामध्ये. आणि एक वाणी स्वरूप मय म्हणजे स्वरूप वाणी स्वरूप तप किंवा वाणीचं तप. आता बघा यांनी काय केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी एक धड्याला काहीतरी इंट्रोडक्शन असावं. मग हा धडा आपण का शिकतोय याचा जर आपण विचार केला तर आपले जे शब्द आहेत ते शब्द चांगले दुसऱ्याला आनंद देणारे असावेत. एकच उद्देश आहे म्हणजे हा धडा शिकल्यानंतर काय झालं पाहिजे. मी जर कधी एखादा शब्द कोणाला वेडा वाकडा किंवा रागवून असं जर बोलत असेल तर त्याचं प्रमाण हळूहळू कमी झालं पाहिजे. हा या धड्याचा लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे. मग हा धडा शिकण्याच्या पूर्वी शाळेमध्ये काय आता ही प्रार्थना शिकवणार समान समानमस्तु वो मनः. पण आपल्याला काही हे इंट्रोडक्शनची जास्त गरज नाहीये म्हणून आपण इथूनच सुरुवात करणार आहे. बघा आचार्य म्हणजे शिक्षक काय म्हणतात. प्रिय छात्राः प्रिय मुलांनो पठिताः अस्माभिः ऋग्वेदस्य मंत्राः. अस्माभिः आपल्याकडून ऋग्वेदांचे मंत्र अभ्यासिले गेले. पठिताः त प्रत्यय आहे अभ्यासिले गेले. मग आता सांगतात की ऋग्वेद हा जगातील सगळ्यात पहिलं जुनं पुस्तक आहे. ज्ञायते किम ऋग्वेदस्य विश्वसाहित्ये आदिमः आलेखः. ज्ञायते किम तुम्हाला माहिती आहे का काय. ऋग्वेदः तू ऋग्वेद हा विश्व साहित्य म्हणजे वर्ल्ड लिटरेचर मध्ये जागतिक लेवलच्या जागतिक स्तरावरील साहित्यामधील काय आदिमह आलेखः पहिलं सगळ्यात जुनं आलेखः म्हणजे सगळ्यात जुनं पुस्तक भाषा आहे. मग हे सगळ्यात जुनं आहे, मग आता आउटडेटेड झाला असेल का म्हणतात नाही. सार्वकालिका हा म्हणजे सगळ्या कुठल्याही वेळेला या ऋग्वेदाचा उपयोग आपल्याला आहे. सार्वभौमिका हा आणि सगळ्यांसाठी त्याचा उपयोग आहे. सगळ्या काळामध्ये आणि सगळ्यांसाठी च अस्य उपदेश याचे म्हणजे या वेदाचे काय उपदेश आहेत. छात्राः आम हो छात्र म्हणजे मुलं विद्यार्थी आम तथैव कथितम संगच्छध्वम संवदध्वम. मग ते ऋग्वेदातील एक छोटस महत्वाचं वाक्य आपल्याला सांगतात. तथैव कथितम तसंच कथितम म्हटल्या गेलं आहे काय संगच्छध्वम म्हणजे सगळ्यांनी एका दिशेने चालावं. सगळ्यांची मतं एक असावी. सगळ्यांनी सोबत चालायचं म्हणजे शाळेत पण सोबत जायचं का असा अर्थ नाही. सगळ्यांची मतं डोकी ही एका दिशेला असावी. संवदध्वम आणि सगळ्यांनी एकच बोलायचं म्हणजे एकच भाषा बोलायची असं नाही. सगळ्यांच्या बोलण्यातून एकच अर्थ लोकांना कळावा. म्हणजे सगळ्यांची वाणी एक असावी. म्हणजे कसं जर आपण म्हटलं की कृष्ण परमात्मा हे साक्षात भगवान आहेत मग सगळ्यांनी तेच म्हणायचं.
असं म्हणायचं नाही की भगवान कृष्ण होतेच कुठं, त्यांचा जन्मच कधी झाला होता, हे सगळे असं नाही. सगळ्यांची वाणी एक असावी, म्हणजे सगळ्यांनी एका दिशेला चालावं, एका दिशेकडे जावं आणि समवदध्वम एक वाणी बोलावी. आचार्य म्हणतात साधू खूप छान, खूप छान. जानन्ति किं भवन्तः वाचः महत्वम. मग आता शिक्षक असं म्हणतात, जानांती किम. हा किम आला म्हणजे प्रश्न विचारल्यासारखं होतं, तुम्ही जाणता का? भवंतः वाचः महत्व, तुमच्या बोलण्याचं महत्व. वाचः म्हणजे वाणीचं महत्व. भवंतः, तुमच्या वाणीचं महत्व तुम्हाला माहिती का? मग सुमेधा नावाची मुलगी काय म्हणते, अहम वदानी, मी सांगू. हे वदानी म्हणजे काय, सांगू अशी आज्ञा मागते ती. मग तो मुलगा लगेच श्लोक म्हणतो, वाण्यैका समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते. मग तो श्लोक ऐकल्या ऐकल्या गुरुजींना खूप आनंद होतो. श्लोकाचा अर्थ काय बघा इकडे. या वाणी, संस्कृता वाणी, जी अतिशय चांगली सुंदर वाणी, पुरुषम धार्यते, पुरुषास धारण करते किंवा पुरुषाकडून जी धारण केली जाते, तीच काय करते, समलंकरो ती, त्याचा खरा शृंगार, त्याचा खरा दागिना तीच आहे. बघा, जी चांगली वाणी पुरुषा पुरुषाकडून धारण केली जाते, तीच वाणी काय, तिचे दागिने आहेत. म्हणजे आपला दागिना आपल्याला काय वाटतं, हातातला ब्रेसलेट, गळ्यातली चैन, हे काय आमचे दागिने आहेत. पण नाही, आपल्याला हे वाक्य काय सांगतं, चांगली वाणी मुखात धारण करणं हा सगळ्यात मोठा दागिना आहे. समलंकरो ती, चांगल्या प्रकारे डेकोरेट करतात. आचार्य काय म्हणतात, शोभनम, खूप छान, खूप छान. विद्यावताम वाची सरस्वती विराजते. विद्यावताम जे खूप ज्ञानी लोक आहेत, खूप विद्वान लोक आहेत, वाची त्यांच्या जिभेवरती काय असते, सरस्वती विराजते, सरस्वती खेळत असते. म्हणजे त्यांचे शब्द इतके चांगले असतात की जणू काही ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं, अरे बापरे, सरस्वतीच यांच्या मुखातून वाहते की काय. सरस्वती ही काय, वाणीची देवता आहे. मग काय झालं आतापर्यंत बघा, इदमेव शिक्षयती अहम पाठ, आणि हेच म्हणजे चांगली वाणी असणं, शिक्षयती शिकवतं कोण, अयम पाठ हा धडा, इदमेव शिक्षयती हा धडा, त्याचं नाव आहे वाङ्मयम तपः, वाणी स्वरूपी तप, वाणी रूपी तप हा या धड्यामध्ये शिकवणार आहे. तर आता काय करूया आपण, सगळ्यात पहिला मी श्लोक वाचतो, तुला म्यूट मध्ये हे श्लोक वाचायचे, जेणेकरून तुला थोडी सवय होईल. आणि याच धड्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, अन्वय सुद्धा करून दिलेत. मग ते अन्वय बघत बघत आपण अर्थ करूया. ठीक आहे, प्रयत्न करतो. शारदा शारदांभोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. छान. शारदा शारदांभोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. हे सगळे श्लोक कशाविषयी आपल्याला सांगणार आहेत, तर वाणीच्या शब्दांच्या महत्वाविषयी. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. ज्यावेळी आपण अन्वय पाहणार आहोत, त्यावेळी आपण हे सगळं बघू. नास्ति विद्या समं चक्षुः, नास्ति सत्य समं तपः, नास्ति राग समं दुःखम, नास्ति त्याग समं सुखम. पुढे, न तथा कुठल्या छंदात आहे हा, शीतल सलीलम न तथा शीतल सलीलम न
चंदन रसो न शीतल छाया प्रल्हादयती च पुरुषं यथा मधुर भाषिणी वाणी. थोडस वेगळ्या मीटर मध्ये मी ऍडजस्ट केला. पुढे बघा, छान छान श्लोक आहेत अतिशय. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये चेंजेस आणतील असे, म्हणजे टाइमपास म्हणून नाही, शिकायचं म्हणून नाही, जे आपल्या जीवनात बदल घडवतील असे हे श्लोक आहेत. शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा ऊहापोहार्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः. शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा ऊहापोहार्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः. पुढचा श्लोक. सगळे श्लोक चांगल्या वाणीच्या संबंधाने आहेत. माधुर्यमक्षरव्यक्तिः पदच्छेदस्तु सुस्वरः धैर्यं लयसमर्थं च षडेते पाठका गुणाः. अजिबात घाबरायचं नाही. श्लोक वाचताना थोडेसे अवघड वाटतात, पण खूप सोपे सोपे श्लोक आहेत. आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यस्वमेधया कालेन पादमादत्ते पादं स ब्रह्मचारिभिः अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं हितं च सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अशा प्रकारे आपण श्लोक वाचून घेतले, जेणेकरून आपल्याला जर पाठ करायचे असतील तर सोपे जातात. मग हे श्लोक जर पाठ करायची गरज असेल तर आपल्याला त्यांना असं म्हणायला लागतं स्वरामध्ये, तेव्हाच ते काय होतात, पाठ होतात. मग आता आपण काय करूया, आता आपण त्यांचे अन्वय पाहूया. अन्वय म्हणजे काय, एका सरळ ओळीमध्ये त्यांना लावलेलं असतं. म्हणजे जे श्लोक असे अ, ठराविक वेळेनंतर थांबायचं, एवढेच अक्षर असले पाहिजे असा जो श्लोक रचलेला असतो, ते न करता एक चांगल्या वाक्यात त्याला लिहायचं. मग हा आता आहे अन्वय. सोपे सोपे 8 श्लोक आहेत. त्याचे मराठीमध्ये अर्थ आपल्याला शब्दशः समजून घ्यायचे. बघा, सगळ्यात पहिला श्लोक असा आहे. शारद अंभोज वदना. शारद म्हणजे शरद ऋतू, अंभोज म्हणजे कमळ, म्हणजे पाण्यामध्ये जे जन्म घेत. वदना, वदना म्हणजे चेहरा किंवा तोंड. तर कमळाच्या, शरद ऋतूतील कमळाप्रमाणे तोंड, मुख ज्यांचं आहे, सर्वदा शारदा. आणि ते ते कोण आहेत, शारदा देवी. आपण शारदा देवीला काय म्हणतो, सरस्वती, म्हणजे शब्दांची देवता. मग आपण काय म्हणतोय, कमळाप्रमाणे, म्हणजे नुसतं कमळाप्रमाणे नाही, शरद ऋतूतील कमळाप्रमाणे जिचं मुख आहे, म्हणजे अतिशय सुंदर. मग कमळाप्रमाणे म्हणजे कमळाप्रमाणे का, नाही, सांगायचं काय, अतिशय सुंदर. सर्वदा नेहमी, शारदा, हे शारदा देवी, हे वाणी, अस्माकं वदन अंबुजे सर्वदा. म्हणजे म्हणतात की, हे शारदा देवी, अस्माकं वदन अंबुजे, म्हणजे आमच्या मुख कमळामध्ये, म्हणजे तुझं जे मुख आहे ते शरद ऋतूतील कमळाप्रमाणे आहे. आणि हे शारदा देवी, सर्वदा नेहमी आमच्या मुखामध्ये, जे की कसं आहे, ते सुद्धा कमळासारखं आहे. पण देवीचं मुख शरद ऋतूतील कमळाप्रमाणे, आपलं मुख साध्या कमळाप्रमाणे, असं म्हणूया गंमत म्हणून. निधीम सन सन्निधीम, सन्निधीम क्रियात, म्हणजे हे वाणी, हे देवी, तू काय कर, माझ्या मुखामध्ये जे की कमळाप्रमाणे आहे, सन्निधी त्याच्यामध्ये वास्तव्य कर, सन्निधी त्याच्यामध्ये तू वाणी माझ्या मुखामध्ये येऊ दे, राहू दे, असा अर्थ आहे. किती सोपं.
हे शारदा, शरद ऋतूतील कमळाप्रमाणे मुख असणाऱ्या देवी, नेहमी शारदा देवी नेहमी माझ्या मुखामध्ये कायम वास्तव्य कर, कायम बनून राहा, कायम माझ्या मुखामध्ये राहा, असा हा श्लोक आहे. बघा पुढे दुसरा श्लोक. आता आपण काय वाचतोय? अन्वय वाचतोय. हम्म. भारती. आता काय करतात हे? पुन्हा एकदा सरस्वतीला, सरस्वतीच्या किंवा शब्दांची काय करतात? स्तुती करतात. भारती म्हणजे हे सरस्वती देवी. शब्द म्हणजे सरस्वती, चांगले शब्द. आणि त्या शब्दांचे काय असतात? कोश असतात. आपण त्याला इंग्लिशमध्ये डिक्शनरी असं म्हणतो. बघा, भारती म्हणजे हे सरस्वती, तव तुझा अयम कोशः कः अपि अपूर्वः विद्यते. म्हणजे शब्दांचा कोश, अयम कोश, हा कोश, कह अपि काहीतरी, अपूर्वः विद्यते म्हणजे खूपच आगळा वेगळा आहे. काय म्हणतात बघा देवीला? हे देवी, तुझा जो शब्दकोश आहे, शब्द भांडार आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. का? व्ययतः वृद्धिम आयाती म्हणजे तुम्ही ते वापरल्यानंतर वाढत जातो, संचयात साठवल्यानंतर कमी होत जातो. आता जगामध्ये काय चालतं? समजा आपण पैसे साठवले, पैसे साठवल्यानंतर पैसे वाढणार. पण हा कोश कसा आहे? सरस्वती देवीचा शब्दकोश कसे, शब्द कसे आहेत? तुम्ही जेवढे वापरणार नाहीत, साठवून ठेवणार, तेवढे हळूहळू शब्द तुमच्या मुखामध्ये येणारच नाहीत. समजा प्रत्युत्पन्नमती हा शब्द आहे आणि मी तो वापरलाच नाही, त्याला साठवून ठेवलं, तर मी एक दिवशी प्रत्युत्पन्नमती हा शब्द विसरून जाईल. तसं, आणि जर मी नेहमी नवीन नवीन शब्द वापरत राहिलो, नवीन नवीन शब्दांचा आविष्कार माझ्या वाणीत करत राहिलो, तर काय होईल? व्ययतः वृद्धिम आयाती, मग तो वाढत जाईल. म्हणजे खर्च केल्यानंतर वाढतो, साठून ठेवल्यानंतर कमी होतो. असा सरस्वती तुझा शब्दकोश आहे, असे तुझे शब्द आहेत. किती सुंदर! मग आपण काय करायचं? नेहमी नेहमी नवीन नवीन शब्दांचे काय आपण उच्चार करायचे. आपल्याला एका शब्दासाठी कमीत कमी दोन दोन शब्द असे वापरता यायला पाहिजे. कधी आपण योग्य म्हणू शकतो, कधी समर्थ म्हणू शकतो. अशा प्रकारे एका शब्दांसाठी दोन दोन वापरता यायला पाहिजे. कधी आपण क्षय म्हणायचं, कधी ऱ्हास म्हणायचा, वेगवेगळे शब्द आपण वापरू शकतो. अतिशय सुंदर. म्हणजे वाणीचं तप हे असं आहे की जेवढे तुम्ही शब्द वापरणार, खर्ची करणार, तेवढे तुम्हाला नवीन नवीन शब्द मुखामध्ये येत राहणार. आणि तेच जर तुम्ही साठवले तर त्याचा हळूहळू लय होऊन जाईल. पुढे बघा. आता डोळे म्हणजे काय? ठीक आहे. तप म्हणजे काय? दुःख म्हणजे काय? सुख म्हणजे काय? चारही आपल्याला सांगतात. किती सोपं आहे बघा, अगदी. आता प्रत्येकाचे अर्थ आपल्याला कळले पाहिजेत. विचारणार आहे मी क्लास झाला की. विद्या समम चक्षुः न असती म्हणजे ज्ञानासारखा डोळा नाही. एक डोळे म्हणजे आपल्याला जन्मता मिळालेले डोळे, पण एक डोळ्याचा खरा अर्थ काय? ज्ञान. मग काय म्हणतात? विद्या समम चक्षुः नास्ति, ज्ञानासारखा डोळाच नाहीये. सत्य समम तप न असती, आणि खरं बोलण्यासारखं तप नाहीये. मग तुम्ही झाडाला उलट टांगून घ्या, चारी बाजूला आग लावून मधी बसा, मध्ये बसा, तरी सुद्धा खरं बोलण्यासारखं तप नाही. आणि हे खूप मोठ्या गोष्टी आहेत. राग समम दुःखम न असती, आणि राग, या ठिकाणी राग शब्दाचा अर्थ असा क्रोध नाहीये. या ठिकाणी राग शब्दाचा अर्थ आहे अटॅचमेंट, एखाद्या गोष्टीला चिटकून जाणं. याच्यासारखं दुःख कुठलं नाही. म्हणजे समजा माझा फोन आहे, मग त्या मोबाईलचा मला काय, फोनचा राग आला. राग आला म्हणजे मी त्या फोनशी खूप चिकटून पडलो, प्रेमात पडलो. या ठिकाणी लक्ष द्या, राग शब्दाचा अर्थ चिकटणं, आसक्त होणं असा आहे. आणि आसक्ती काय आहे? दुःखम आहे. दुःख आहे. खरं दुःख ते तुम्ही एखाद्या गोष्टीला चिटकून बसता.
त्याग समम सुखम नास्ती. त्यागासारखं सुख नाही. त्याग म्हणजे एखादी गोष्ट सोडून देणं. मग आपल्याला कोण काय बोललं, पण सोडून दिलं. आपल्याकडून एखादी चूक झाली, आपल्याला ओरडलं कोण, सोडून दिलं आणि पुढच्या वेळी बदल केला. मग ह्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे एखादी गोष्ट सोडून देण्यासारखं सुख माणसाला नाहीये. चौथा श्लोक बघा. आता सांगतात, ही चांगले शब्द बोलल्यानंतर जेवढं बरं वाटतं, बघा किती गोड श्लोक आहे. चांगले शब्द बोलल्यानंतर किती गोड वाटतं, एवढं गोड वाटतं, एवढं गोड वाटतं, की त्याच्या पुढे एवढं शांत, एवढं सुंदर वाटतं त्याच्यापुढे. थंड पाणी सुद्धा फिकं आहे. त्याच्यापुढे चंदन या झाडाचा रस सुद्धा फिका आहे. शीतल छाया आणि चांगली थंड छाया सुद्धा फिकी आहे. कशाच्या पुढे? चांगल्या गोड वाणींच्या पुढे. आहे ना? आपण एखाद्याशी चांगलं बोललो त्याला किती बरं वाटतं, खूप बरं वाटतं बघा. यथा जशी मधुर भाषिणी वाणी पुरुषम प्रल्हादयती. म्हणजे जशी गोड भाषा वाणी पुरुषम प्रल्हादयती माणसाला आनंद देते. एखाद्याला तुम्ही गोड बोला, किती छान दिसतोस, किती छान बोलतोस. गोड बोलल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. तथा तसं शीतल सलिलम न, शीतल म्हणजे थंड, सलिलम म्हणजे पाणी. तसं तशी मधुरता, तसा आराम, तशी शांती थंड पाणी पण देत नाही. चंदनाचं झाड काय थंडीसाठी मानलं जातं. चंदनाचं झाड थंड असतं एकदम. मग चंदन रसह न, म्हणजे चंदनाचा जर आपण रस केला, ज्यूस केला, किंवा त्या चंदनातून बाहेर येणारा जो रस आहे, तो रस थंड असतो. मग त्याची शीतलता सुद्धा मधुर वाणीच्या पुढे नथिंग, झिरो. आणि शीतल छाया आणि थंड सावली न प्रल्हाद येते, त्या सुद्धा तेवढ्या आनंद देत नाही जेवढा मधुर भाषा आनंद देते. अतिशय छान. बघा आता पुढे 8 क्वालिटीज सांगतात एकदम हुशार असणाऱ्या माणसाच्या. किती क्वालिटी सांगतात? 8. बघा. शुश्रूषा म्हणजे काहीतरी ऐकण्याची इच्छा. आजकाल कोणाला ऐकूच वाटत नाही एकमेकांचं. शुश्रूषा म्हणजे काहीतरी ऐकण्याची इच्छा, श्रोतुम इच्छा, किंवा आता श्रोतुम इच्छाच घ्यायला पाहिजे. शुश्रूषा शब्दाचा अर्थ सेवा करणे असा पण आहे, पण तो इथे नाही. शुश्रूषा म्हणजे ऐकण्याची इच्छा. ठीक आहे. श्रवणम एकदम कान देऊन ऐकणं. प्रत्येक शब्द कसा बोलला जातोय, किती जोरात बोलतायत, किती वेळा बोलतायत, चांगलं बारीक ऐकणं. एवंच आणि ग्रहणम. ग्रहणम म्हणजे एखादी गोष्ट घेणं. काय घेतलं पाहिजे? तथा धारणम, किंवा एखादी गोष्ट फॉलो. एखादी गोष्ट आपण कोणाचं अनुसरण करावं, म्हणजे काय घ्यावं, कोणाचं अनुसरण करावं. पुढे ऊह. ऊह म्हणजे अ, एखाद्या म्हणजे तर्क करायचा. अपोह एक मिनिट हा. हा, वितर्क म्हणजे तर ऊह म्हणजे एखाद्याच्या बाजूने बोलायचं. अपोह म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध बोलायचं. म्हणजे जो चांगला असेल त्याच्या बाजूने बोलायचं, जो विरुद्ध असेल त्याच्या विरुद्ध बोलायचं. अर्थविज्ञानम म्हणजे अर्थांचे ज्ञान. शब्द असतात, शब्दांचे अर्थ, त्यांचं ज्ञान हे ज्याच्याकडे असेल. आणि तत्वज्ञान म्हणजे तत्वांविषयीचं ज्ञान किंवा देवाविषयीचं ज्ञान. ही गुणा हा संती, हे काय आहेत? बुद्धिमान माणसाचे 8 गुण आहेत. कोणते 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 कोणते? एक, चांगलं ऐकण्याची इच्छा. दुसरं, चांगलं बारीक श्रवण करणं. तिसरं, जे चांगलं आहे ते घेणं. जे योग्य आहे ते धारण करणं. उह म्हणजे एखाद्याच्या बाजूने बोलणं, जो चांगला आहे. अपोह जो वाईट आहे त्याच्या विरोधात बोलणं. अर्थविज्ञानम एखाद्या
शब्दांचे अर्थ जाणणं आणि तत्वज्ञानम तत्वाचं ज्ञान जाणणं ही 8 काय आहेत? गुण आहेत बुद्धिमान माणसाची. आपल्याकडं एखादा तरी आला पाहिजे. पुढे कसं बोललं पाहिजे म्हणजे चांगल्या वाचणाऱ्याचे 6 लक्षणं सांगतात. वाचणारा कसा असला पाहिजे बघा. माधुर्यम म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. ऐकलं की असं कानाला बरं वाटलं पाहिजे. अक्षर व्यक्ती ही त्याचे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. पदच्छेद म्हणजे श्लोक वाचताना जिथं थांबलं पाहिजे तिथं थांबलंच पाहिजे. त्याचा पदच्छेद झालाच पाहिजे, थांबलंच पाहिजे तिथं. सुस्वर आणि बोलत असताना त्याचा स्वर चांगला असावा. जसं आता मी श्लोक वाचले. माधुर्यमक्षर व्यक्ती सुस्वर बोलण्यामध्ये चांगले स्वर असावे. धैर्यम बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. नाहीतर आपण श्लोक वाचतो आणि आपल्यालाच वाटतं की बरोबर वाचला का नाही, असं नाही झालं पाहिजे. सुरुवातीला असं होणार, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा अजून चांगलं होईल. आणि लय समर्थनम लय म्हणजे जो वाचण्याची जी गती आहे, स्पीड आहे, त्याला योग्य प्रकारे पळवणं. ठीक आहे. लय समर्थनम च एते षट एते हे सारे षट पाठकाहा गुणाहा म्हणजे वाचणाऱ्यांचे गुण आहेत. कसं त्यांच्या आवाजात गोडवा असला पाहिजे, कानांना चांगलं वाटलं पाहिजे, शब्दांचे उच्चार स्पष्ट पाहिजेत, पाहिजे तिथं थांबलंच पाहिजे, आणि सुस्वर असा आवाज असला पाहिजे. धैर्यम त्यांचे धीर असला पाहिजे म्हणजे बोलण्यात कॉन्फिडन्स. आणि लय समर्थम म्हणजे ट्यून जी बोलण्याची ट्यून आहे ती व्यवस्थित पाहिजे. हे सगळे काय आहेत? 6 गुण आहेत. अतिशय सुंदर. आता सांगतात एखादा व्यक्ती कसं काय चांगल्या प्रकारे शिकू शकतो हे सांगतात. म्हणजे एखादा व्यक्ती कसं चांगलं शिकू शकतो तर बघा, 4 ठिकाणाहून सांगतात. म्हणजे तुम्ही समजा माझ्याकडून संस्कृत शिकले किंवा ऐकलं, तुम्हाला सगळं समजलं का? असं काही नाहीये. बघा आता सांगतात, शिष्य म्हणजे स्टुडंट, विद्यार्थी, आचार्यात पादम आधत्ते. आता मी या ठिकाणी काय करतो, एक गोल काढतो. ठीक आहे. आणि या गोलचे मी करतो 4 भाग. मग एकाला काय म्हणतात? पाद. असे किती पाद आहेत? 4 पाद आहेत. मग आता आपण लक्ष देऊया एक एक पाद काय आहे आणि आपण कसं हे पूर्ण शिकू शकतो हे पण आपल्याला बघायचं आहे. बघा, आचार्यात पादम आदत्ते म्हणजे फक्त 25% आपण कोणाकडून शिकत असतो? गुरूंकडून शिकतो. स्वमेधया पादम म्हणजे स्वतः सेल्फ स्टडी केल्यानंतर आपण 25% शिकतो. म्हणजे आता झालं 50. कालेन पादम आणि काही वेळ गेल्यानंतर, ठराविक कालावधी गेल्यानंतर आपण काय करतो? 25% शिकतो. सगळंच काय आपण एकदा 100% शिकत नसतो. आणि मग उरलेलं 25% सब्रह्मचारीभिही पादम आदत्ते म्हणजे माझ्यासोबत शिकणाऱ्या मुलांकडून सुद्धा मी किती शिकत असतो? 25%. मग मला जर मार्क पडत नसतील, आता कमी पडत असतील, म्हणजे मी एकतर गृह अभ्यास करत नाही किंवा मी त्याला वेळ देत नाहीये माझ्या बुद्धीत घुसायसाठी, किंवा मी माझ्या मित्रांकडून शिकत नाहीये, फक्त मी गुरुकडूनच शिकतोय. असं काहीच नाही झालं पाहिजे. गुरुकडून शिकायचंय, गृहाभ्यास करायचा आहे आणि थोडासा वेळ द्यायचा आहे आपल्या डोक्यात घुसायसाठी, आणि आपले जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा विचारायचंय त्यांना, तुला जे येतंय ते मला सांग, मला जे येतंय ते तुला सांगतो. आता पुढे सांगतात आपल्याला की वाङ्मय तप याची व्याख्या काय आहे. आता हा भगवद्गीतेतील 17व्या अध्यायातील श्लोक आहे. अतिशय छान असा श्लोक आहे. बघा काय सांगतात. यत वाक्यम जे वाक्य, जे शब्द अनुद्वेगकरम म्हणजे दुसऱ्याला त्रास देत नाहीत. म्हणजे आपण काहीतरी बोललो आणि त्याचा त्रास झाला समोरच्याला, असं नाही. सत्यम आणि ते खरे आहेत. म्हणजे वाणीचं तप सांगतायत
दुसऱ्याला त्रास न देणारं वाक्य बोलतोय जर तू, तर ते वाणीचं तप आहे. तू जर खरं बोलतोय, वाणीचं तप आहे. प्रियम हितम. प्रिय म्हणजे आवडतं. कधी कधी काय होतं, आपण खरं बोलतो, अरे अभ्यास कर, नाही तर तुला बेग बेग काय म्हणतो आपण त्याला, मिस्त्री काम करायला लागेल, तुला लेबर व्हायला लागेल. आता हे काय सत्य आहे, पण ऐकणाऱ्याला कसं वाटतं, अरे बापरे मला असं बोलतो. म्हणून काय म्हटलंय, प्रियम हितम, म्हणजे ते त्याला आवडलं पण पाहिजे, सत्य पण असलं पाहिजे आणि प्रिय असलं पाहिजे, आणि हितम कल्याण करणारं पाहिजे. कसं कसं कसं, असं 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 कसं, अनुद्वेगकरम वाक्य म्हणजे समोरच्याला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, खरं असलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे ऐकायला, आणि कल्याण करणार असलं पाहिजे. तथा स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतः आपण बोलण्यापूर्वी त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. समजा मी पृथ्वीविषयी बोलत असेल, तर मी कसं बोललं पाहिजे, अभ्यास करून बोललं पाहिजे, मला किती माहिती आहे किती नाही माहिती आहे असं. स्वाध्यायाभ्यसनम, आणि स्वाध्याय त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे, आणि अभ्यसनम त्याचा अभ्यास असला पाहिजे. त्यालाच काय म्हणतात, च एव वाङ्मयम तपः उच्यते. यालाच वाणीचं तप असं म्हणतात. आता आपण खालून वरती जाऊया पटापट. बघा, वाणीचं तप कशाला म्हणतात, दुसऱ्याला त्रास न होणारं वाक्य बोलणं, खरं बोलायचं, आवडेल असं बोलायचं, त्याचं कल्याण होईल असं बोलायचं, आणि स्वतः त्याची प्रॅक्टिस करायची आधी, नाहीतर आपण बोलायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायचं. आणि अभ्यसनम, त्याचं खूप सारं आपल्याला ज्ञान असावं बोलण्यापूर्वी एखाद्या गोष्टीचं, स्वतः प्रॅक्टिस केलेलं असावं, आणि आपल्याला त्याचं खूप सारं ज्ञान असावं. मग काय सांगतात, 25% आपण गुरुकडून शिकतो, 25% होमवर्क करून, 25% आपण त्याला वेळ देऊन आधीमध्ये वाचून, आणि 25% आपल्यासोबत काम करणारे त्यांच्याकडून. बघा सोपं, गोडी असली पाहिजे, अक्षरांचे स्पष्ट उच्चार झाले पाहिजेत, योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे, सुस्वर सुंदर स्वर लागला पाहिजे त्याच्यामध्ये, धैर्यम बोलताना कॉन्फिडन्स असला पाहिजे, आणि लय समर्थम ट्यून चुकली नाही पाहिजे. अशा प्रकारे 6 हे चांगलं वाचणाऱ्याचे गुण आहेत. ऐकायची इच्छा, बारीक श्रवण, ऐकायची इच्छा, बारीक समजून घेण्याची इच्छा, काहीतरी घेणं, काहीतरी धारण करणं, तर्क वितर्क करणं, अर्थांचं ज्ञान असणं, आणि तत्व विषय ज्ञान असणं, हे काय आहे, धी गुणा, हा चांगल्या बुद्धिमान माणसाचे गुण आहेत. बघा, जशी आपल्याला चांगली भाषा आनंद देते, तसं थंड पाणी देऊ शकत नाही, चंदन रस देऊ शकत नाही, आणि चांगली सावली सुद्धा आपल्याला तेवढा थंडावा देणार नाही, जेवढा आपल्याला चांगली भाषा देते. बघा, डोळ्या विद्या समम चक्षुना, म्हणजे ज्ञान हेच आपले डोळे आहेत, सत्य हेच तप आहे, त्याच्यासारखं तप नाही, आणि आसक्ती हेच दुःख आहे, त्याग हेच सुख आहे. आता इथे भाषेचं गौरव करतात की किती सुंदर आपला कोश आहे, शब्दकोश, हे सरस्वती किती सुंदर तुझे शब्द आहेत, वाढल्यानंतर घालवल्यानंतर वापरल्यानंतर वाढतात, आणि साठवल्यानंतर कमी होतात. म्हणून आपण शब्द नेहमी वापरत राहायचे नवीन नवीन. आणि पहिल्या श्लोकात सांगतात, शरद ऋतूच्या कमळाप्रमाणे जिचं सुंदर मुख आहे, तू हे शारदा आमच्या कमळाप्रमाणे असणाऱ्या मुखामध्ये येऊन वास्तव्य कर, आमच्या मुखामध्ये सतत राहा. हा झाला ह्याचा अर्थ. आता आपण प्रश्न उत्तर पाहूया.